दी बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड नावाची एक सिरीज जी आहे नेटफ्लिक्सवरती रिलीज झालेली आहे. शाहरुख खान यांचा मुलगा जो आहे आर्यन खान त्याची ही वेब सिरीज आहे. ती मी बघितलेली आहे बघा. त्याचाच रिव्ह्यू यावेळीमध्ये करूयात. तर बघा, नेपोटिझम हा शब्द जो आहे तो प्रत्येकाच्या बाबतीतच लागू होतो. काही वेळेस ती चांगली गोष्ट आहे आणि काही वेळेस थोडीफार खराबही वाटते बघा. परंतु जेव्हा गोष्ट स्वतःवरती येते बघा, नेपोटिझम ही गोष्ट काही नसते. पाहिलं ही गोष्ट जर सोडायला गेली तो आर्यन खान जे आहे यांनी मी सुरुवातीला सांगतो की बऱ्यापैकी चांगलं काम त्यांच्या डेब्यूटमध्ये केलेलं आहे. त्यांचा डायरेक्टोरियल डेब्यूट आहे. डायरेक्टर म्हणून त्यांचा पहिला प्रोजेक्ट होता आणि त्यांनी पहिल्या प्रोजेक्टच्या मनाने जेवढ्या गोष्टी समजतात, जेवढे मापं मला काढता येतात त्यानुसार तरी मला बऱ्यापैकी चांगलं काम वाटलेलं आहे. खूप भारी म्हणणार नाही, वेल म्हणणार नाही मी, ठीकठाक म्हणू शकतो आपण. 5 पैकी 2.5 जसं म्हणतात ना ॲव्हरेज, त्या प्रकारचं त्यांचं काम आहे. त्यांना सगळ्या गोष्टी स्पून फीड आहेत बघा. एवढे सारे ॲक्टर्सचे त्यांनी परत त्यांच्या जे सिरीज आहेत त्यामध्ये कॅमिओज आणले. काही तर बिनकामी जे कॅमिओज होते बघा, खरंच जर सांगायला गेलं सलमान खान असेल किंवा खूप सारे ॲक्टर्स होते, त्यांचे कॅमिओची काही गरज नव्हती, उगा आणायची म्हणून आणले त्यांनी. आता की आहे बापा वडील खूप मोठे स्टार, त्यामुळे त्यांनी कॅमिओज तेवढे आणले. आणि सिरियसली खूप जण म्हणत होते की बॉबी देओलचं कॅरेक्टर खूप भारी आहे हे ते, परंतु मला तेवढं काय भारी त्यांनी खरंच आतापर्यंत ॲक्टिंग केली नव्हती किंवा त्यापेक्षा वेगळं काही केलं असं मला तरी बघून वाटलं नाही. एक ओव्हरऑल ठीकठाक त्यांचं कॅरेक्टर होतं. त्यानंतर मेन मला आवडलं बघा ते राघव जे आहे त्यांचं कॅरेक्टर खूप आवडलं. ते प्रत्येक वेळी त्यांच्या सीन्समधून मला खरंच जेन्युइनली हसू आलं. कॉमेडी त्यांची खूप भारी होती आणि जेन्युइनली त्यांचं बोलण्यावर मला हसू आलं. आणि मेन जे 2 ॲक्टर्स होते, ॲक्ट्रेसचं नाव तर मला माहिती नाही, परंतु जो मेन ॲक्टर होता त्याचंही त्यानंही खूप काम भारी केलेलं आहे बघा. स्टोरीचा विचार केला तर मी काहीतरी त्याच्या करिअरवरती म्हणजे मेन जे आहे करिअरवरती फोकस करतील किंवा बाकीच्या गोष्टींवरती फोकस करतील, ते न करता त्यांनी बाकीच्याच पहिलाच आता हिरो डेब्यूट झाला आहे, हिरोचा एखादा नवीन डेब्यूट झाला आहे आणि त्याची लव्ह स्टोरी ह्या गोष्टीवरतीच त्यांनी फोकस केलं. त्यामुळं मी जे एक्सपेक्ट केलं तर त्यापेक्षा काहीतरी वेगळंच निघालं बघा. नक्कीच माझ्या म्हणण्यानुसार थोडी स्टोरी असणार आहे बघा, परंतु सिनेमामध्ये त्याच गोष्टी एक्सप्लोर केलेल्या असतं तर स्टोरी आणखी बेटर दिसली असती बघा. कॅमिओचा जर बऱ्यापैकी उपयोग केला असता तर आणखी चांगलं झालं असतं आणि थोडीफार म्हणजे ड्युरेशन कमी होऊ शकली असे काही ठिकाणी. आणि बऱ्यापैकी काही एपिसोड जे आहेत खरंच लांब असल्यासारखे वाटतात बघा. ओव्हरऑल सिरीज जे आहे फक्त वन टाईम वॉच आहे बघा. तुम्ही जर अशा तुम्हाला जे खरंच एक्सपोजिंग बॉलिवूड हे ते बघायचं असेल. आणि मेन गोष्ट सांगायची राहिली की मला हे माहिती नाही खरंच असं इंडस्ट्रीमध्ये शिवाय देतात का काय, परंतु हे शिवाय असं बोलायला जसं काय असं शिवाय द्यायला येतं. म्हणजे ॲक्टर्स जे आहेत कन्व्हर्सेशनमध्ये एवढ्या शिवाय आहेत की तुम्ही विचार पण करू शकत नाही. आपण बोलतही नाहीत, अशा बोलता 10-15 शिवाय असं बोलता बोलायला येते. म्हणजे काय त्याच्यामुळे बघायचं असेल तर हेडफोन लावून बघा सिरीज आणि मग तुमचं मत नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. थँक्यू.